बोल, घराबाहेर गेली होतीस का? तुला काय बजावलं होतं? घराच्या बाहेर पडायचं नाही. सावकाश, तुम्हाला दबाव आणून तिला घाबरवून तिच्याकडून वधवून घ्यायचंय का? जरा द्वेष कमी करा, लहान आहे ती. हो, बघ जरा बघ. नको नको, ते लोक चाप विचारायला समोर उभे आहेत. दिसतंय ना, ते आधी बघ आणि मग सारवासारव कर. सखू, खरं काय ते सांग. हे बघ, आपल्या घराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. खोटं बोलू नकोस, प्रामाणिकपणे सांग. तू खरंच घरातून बाहेर पडली नव्हतीस ना? सखू, अगं बोल ना. अहो, तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं होतं ना घराच्या बाहेर यायचं नाही म्हणून. मग मी घराच्या बाहेर कशी येईन? मी खरंच घराच्या हातच होते, बाहेर आले नाही हो. बघितलं पाटील, सखू घरातच होती. तू आता स्वतःच्या तोंडाने सांगणार आहे का की मीच जाऊन होमामध्ये पाणी टाकलं म्हणून? यमुनाताई, तुम्हीच सांगा, सकुताई घरातच होत्या ना का त्या होमापाशी आलत्या? मला नाही माहित. रमाई, यमुनाताई, अगं काय बोलतेस तू? सखू म्हणते ना की ती घरातच होती, मग तुझं काय? हे बघ, आपल्या घरातले वाद भांडण हे आपल्या घरातच ठेव. उगाच मनात ठेवून उलट काही बोलू नकोस तू. हा वंश, तुम्ही सांगा ना होत्यांना, मी घराबाहेर नव्हते ना गेले. हो सासू काकू, तुम्ही तरी सांगा ना, मी खरंच नव्हते गेले. अगं यमुने, ठामपणे खणखणीतपणे बोल ना. रमाई, अगं मी माझ घरात आले तेव्हा ही सकू बाहेरून आत येत होती. मी तिला उंबरठ्यात अडवलंय. थांब, कुठे आग लावायला गेली होतीस? बोल, काय उद्योग करून आलीयस? विचारतीयस काय ग? खोटं सांगते का मी? नाही हो, बाहेरून म्हणजे मी इथेच आले होते आणि तिथून घरात जात होते. हो, मी घराबाहेर आलेच नव्हते. बघा पाटील, ऐका रे सगळे, यांची नणंदच सांगते ती बाहेर गेली होती. अहो सांगतो काय, मग त्याने स्वतः पाहिलं तर सखुताई आल्या आणि होम विजावला. हा, आणि ओळखायला नको यायला म्हणून म्हातारीचं सोंग काढलं. बाय. सखुताई, असं का केलं तुम्ही? ओ पाटील, असं मुळमुळीत काय विचारताय? गावाच्या रक्षणासाठी केलेला होम होता, तो विझवला. ही काय साधी गोष्ट आहे? आता तुम्ही हे प्रकरण जर शांतपणे घ्याल तर गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ होईल. वाय, आता फैसला झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. ही मुलगी भयानक आहे. ही चेटकिनी सारखी कारस्थानं करते. हिला वाळीत टाकलं पाहिजे, आणि फक्त हिलाच नाही तर हिच्या संपूर्ण घराला वाळीत टाकलं पाहिजे. ही अभद्र लोक गावातच नको,
असंच झालं पाहिजे. हिच्या पायी आम्हाला कशाला शिक्षा? शांत व्हा सगळ्यांनी, शांत व्हा. हे बघा, वाईट टाकायचा निर्णय असा चिडून आरडाओरडा करून नाही घेता येणार. त्यासाठी गावकी भरवावी लागेल. दोन्ही बाजू नीट ऐकून घ्याव्या लागतील आणि मग रीतसर समज करावं लागेल. अहो आता कशाला, सगळं उघड उघड आहे. नाही, गावकीतच समज ठरल. ठीक आहे, बोलवा, पण लवकरात लवकर. मनोरमाबाई, गाव म्हणून काही नियम पाळावेच लागतील. जे नियम आमासनी आहेत ते तुम्हासनी पण आहेत. गावकी तर भरवावीच लागेल. आम्ही साधक बाधक विचार करून गावकी कधी भरवण्यात येईल ते ठरवतो आणि मग तुम्हासनी कळवतो. चला रे, वय वय चला 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 चला. खरंच हाकलून टाकलं पाहिजे, वाईट टाकलं पाहिजे त्यांना. चला. एवढी मोठं माणसं कशी काय बघ. वाईट टाकायला पाहिजे. काही केलं नाही तरी एवढा मोठा आळ आलाय. विठुरे, आता काय होईल रे? सखूला पूर्ण संपवून टाकण्याची आज नामी संधी होती, मग आपण का गमावली? तुम्हीच म्हणता दिस कमी आहे, दिस कमी आहे, मग घाई नका करायला. सखूला लवकरात लवकर धडा शिकवायला हवा. मांजर उंदराला एका झटक्यात मारू शकते, पण ती तसं करत नाही. ती त्याला खेळवत राहते. का तर तिला त्या उंदराला क्षणाला मरणाची भीती दावायची असते. आम्ही बी सखूच्या बाबतीत तोच खेळ खेळतोय. आम्हाला सखूला फक्त मारायचं नाहीये, तिला क्षणाला मरण यातना देऊन आमचा हिशोब चुकता करायचा आहे. आणि आमच्या अपमानाचा सूड द्यायचा आहे. ही लढाई फक्त सखू आणि आमच्यातली नाहीये. ही लढाई विठ्ठल आणि कली यांच्यामधली युगांयुगाची लढाई आहे. नवा विजय फक्त सखूवर मिळवायचा नाहीये, तर या निसर्गातल्या प्रत्येक अणुरेणूवर अधिकार मिळवायचा आहे. वाहणाऱ्या वाऱ्यावर, सळसळणाऱ्या पाण्यावर आम्हाला अधिकार मिळवायचा आहे. या चराचरात विठ्ठलाची सत्ता आहे, ती सत्ता उलटून टाकून तिथं कलीची सत्ता यायला पाहिजे. यो चिंगरोबाचा अनागोरी बाबाचा आदेश आहे. आमचं पाय तर जमिनीवर असल, पण आम्हाला बाळातल्या चांदण्या मुठीत घ्यायच्या आहेत आणि आम्हाला त्यासाठी सिद्धी मिळवायची आहे. आणि ती सिद्धी आम्ही मिळवणारच. या सखूच्या डोळ्यांच्या रडून रडून पार खाच होतील असं बोगाया लावणार आहे तिला. आता हे नागोजी नावाचं वादळ भोंग्यावर सखूच्या दिशेनं निघालं. नाही नाही, सखू अशी भयंकर कृत्य करणारच नाही. मला सखूचं म्हणणं पटलंय की हुबेहूब तिच्यासारखी दिसणारी दुसरी सखू आहे आणि तीच हे सगळं करते. अरे
अरे सकूचा स्वभाव किती प्रेमळ आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. परक्या लोकांसाठी सुद्धा वेळेप्रसंगी जीवावर उदार व्हायला ती मागे पुढे बघत नाही. मग सकू असं कसं वागेल? होम कसा विजवेल ती? कसा विजवला हे सगळ्या गावाने बघितलंय आणि तू त्या चेटकिणीची बाजू घेतोयस. अगं यमुना ताई, तुझ्या मनात सकूबद्दल किती विखार भरलाय ग? किती हा राग? प्रेम आणि माया सोडच, पण सकूचा अपमान करण्याची एकही संधी तू सोडत नाहीस. तरी बाबा जाताना समजावून गेले, पण नाही, तुझ्या वागण्यात काही बदल झाला नाही. माझ्यात काहीही बदल झालेला नाहीये. उलट तुला सकूच्या प्रेमाची कावीळ झालीये म्हणून त्या वाह्यात मुलीची बाजू घेतोयस. अरे माझ्या पोटचा गोळा शंभू बळाला विहिरीत बुडवत होती ती, तरी मी प्रेमाने बोलू? अरे दिगू, काय काय म्हणावं तुला? तर काय, सगळं जग दोषी आणि सखू मात्र विचारी. हेच गाणं गातोयस मगापासनं. विसरलास का? सखू या घरात आल्यापासनं एकही दिवस शांततेत गेलेला नाहीये. सखूमुळे फक्त आणि फक्त आपल्याला त्रासच झालाय. आधीच जाऊ द्या, पण ती चेटकी नाही हे सिद्ध करायला आताच्याही घटना पुरेशा आहेत. आठवतंय ना तुम्हाला? एका रात्रीत अख्ख्या गावासाठी पुरणपोळ्या काय केल्या होत्या? तळ्याच्या तळाशी गेली होती, मेली होती. ती चेटू करून नागाच्या फण्यावरून सुरक्षित बाहेर काय आली? माणसं मारणाऱ्या नरपशू बरोबर झुंज द्यायला एकटीच काय गेली? हे काही सामान्य नाहीये, अमानुष्य आहे, भयंकर आहे. माणसाच्या शक्तीला हे जमू शकत नाही, पण काळी जादू करणाऱ्या चेटकिणीला मात्र हे जमू शकतं. बाबाजींच्या दिव्य शक्तीला ही सखूची लबाडी दिसली, पण सखून बाबाजींसारख्या पवित्र माणसाला गावातून हाकलून देण्यासाठी जो डाव रचला, आणि आता अख्खं गाव सावरण्या पलीकडे गेलंय. सखूमुळे गावाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आज गावातल्यांची डोकी फिरली आहेत. कुणामुळे? सखूला वाईट टाकलं तरच आपण वाचणार आहोत. नाही म्हणजे आपल्या आयुष्याचं तिच्यामुळे शेण झालंय ना. या सखूच्या पायाशी आग आहे. जिथे जाईल ना तिथे वणवा पेटवेल. रमाई अगदी बरोबर बोलती. आणि दिगू, ही आग जर आपल्या घराची आली तर आपलं घर जळून राख होईल. सावध हो. त्या चेटकिणीची बाजू घेऊन तू तुझ्या आईवर अविश्वास दाखवतोयस रे. तुझ्यासारख्या मुलाला जन्म देण्यापेक्षा निपुत्रिक राहिले असते ना तरी चाललं असतं. बाई बघितलीत ही तरा? बघितलीत? अजून खऱ्या अर्थानं संसार सुरूही झाला नाही. तो सुरू झाला तर हा तर मला शिंकाळ्यावरच लटकवून ठेवेल. गेला माझा दिगू त्या चेटकिणीच्या मुठीत गेला. आपल्या आईला विसरला. माझ्याकडे बघ. अहो काय झालं? काय सकू, आज गावासमोर शोभा झाली आणि वर काय झालं काय विचारतीयस? अगं आपल्याला वाळीत टाकायच्या गोष्टी सुरू होत्या. त्याचं गांभीर्य कळतंय का तुला सकू? इतकं बजावूनही बाहेर पडलीस आणि नाही अहो, मी खरं सांगते, मी बाहेर गेले नव्हते.
मी तर फक्त अंगणातच गेले होते. ती ती खोटी सकू हे सगळं करते. अगं अंगणात तरी का गेली होतीस तू? इतकं बजावून सांगितलं होतं ना की बाहेर पाऊल टाकू नकोस म्हणून. इथे मी तुझ्यासाठी जीवाचं रान करतोय, सगळ्यांची बोलणी ऐकून घेतोय, पण शेवटी मीच मूर्ख ठरतो, मीच तोंडावर पडतो. आज तू बाहेर पाऊल ठेवलं नसतंस तर यमुना ताईला संशय निर्माण करता आला नसता ना. अगं कुणाला उत्तर देऊ मी सखू? रमाईला, काका काकूला की अख्ख्या गावाला? माझ्या सहनशक्तीचा अगदी कडेलोट झालाय सखू. संपला माझा संयम. मी नाही वाचू शकत आता तुला. तू तुझ्या माहेरी जा. तिथे कोणी असो नसो, पण आता तू तुझ्या माहेरी जा. म्हणजे तूही सुटशील आणि मीही सुटेल. चल निघ इथून, चल. अहो थांबा ना, असं नका हो करू. मला या घरातून नका काढू. अहो हेच माझं घर आहे. आता जे व्हायचंय ते इथेच होऊ द्या. तुझं काही ऐकायचं नाहीये सगू. चल. अहो ऐका. चल. अजिबात थांबू नको. ऐका ना. चल. अहो ऐका तरी. जा इथून. अहो ऐका ना माझं. अहो माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी खरंच तुमचे शब्द नाही मोडलाय. खरंच माझं ऐकून तरी घ्या. नाही सकू. तू अजिबात या घरात राहू नकोस. तू आपली तुझ्या माहेरी निघून जा ग. हाच एकमेव पर्याय आहे सकू. एक नवरा म्हणून तुझी बाजू घेतली तर रमाईला राग येतो. रमाईच्या बाजूने उभा राहिलो तर तुझे हाल मला बघवत नाहीत. या दोन्ही बाजूंमध्ये मी बरडला जातोय सखू. माझं मरण ओढवतंय. हे बघ, तुझ्या माहेरी कोणी नाहीये, पण तुझं घर तर आहे. रावळा तुझा विठुराया तर आहे. नाहीतर इथे माणसं असूनही तू एकटीच आहेस सखू. तिकडे एकटी असलीस तरी जीवाला शांती असेल तुझ्या. आरोपांचा ससेमिरा नसेल. हे बघ, माझी या भीषण कोंडीतून सुटका होईल ग. आणि तूही या कचाट्यातून सुटशील. ऐक माझं. जा तू. कृपा कर माझ्यावर. तू खोटारडी नाहीयेस हे तुझं म्हणणं, आणि तू चेटकीण आहेस हा घरच्यांचा समज. यात मी रोज फरफटला जातोय क. नाही नाही, हे आता इथून जाईल ती शेवटची. मी उमाईला, अप्पांना आणि माझ्या विठुरायाला वचन दिलंय की जीवात जीव असेपर्यंत मी सासर सोडणार नाही. तुम्ही मला मारा, जाळा, माझे तुकडे तुकडे करा, पण इथेच याच अंगणात करा. हेच माझं माहेर, हेच माझं सासर आणि हेच माझं सर्वस्व आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी इथेच राहणार. कुठेही जाणार नाही, कुठेही जाणार नाही, कुठेही जाणार नाही, कुठेही जाणार नाही. नाही सकू. आता मी सांगतोय तेच करायचं. तू कितीही विनवण्या केल्यास, कितीही कारण सांगितलीस तरी मी तुझं अजिबात ऐकणार नाही. अगं मी तुझ्या भल्यासाठीच हे सांगतोय, कळत नाहीये का तुला? चल निघ तू. चल 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 सकू. दिगू ऐक. अजिबात थांबू नको. ऐकून तरी घ्या. चल, निघ. निघ बोलतोय ना. गावातलं प्रकरण किती पेटलंय याची तुला कल्पना येत नाहीये सकू. जा तू तुझ्या माहेरी जा. तू पण सुखी राहा आणि आम्हाला पण सुखाने राहू दे.
जा माझी आई जा, ऐक माझं. चल निघ इथून. चल सकू चल. थांब देऊ. अरे काय करतोस हे तू? काय म्हणजे? सकूला या घरातून पाठवून देतोय माहेरी. नकोस ती या घरात. नको नको. अरे माझं ऐक. अरे असा अविचार आता तरी करू नकोस. अरे गावातले सगळे लोक खूप भडकलेत. अरे जिथे जाऊ ना तिथे हीच चर्चा चालू आहे. अरे सखूला वाचवण्यासाठी आपण तिला घरातून बाहेर काढू, तिला पळून जाण्यासाठी संधी देऊ, पण ही गावाचं नुकसान करून बिनबोबाटपणे या सगळ्यातून बाहेर निघून जाईल असा संशय गावकऱ्यांना आहे. म्हणून हिला पकडण्यासाठी गावात ठिकठिकाणी चौक्या पहारे बसवण्यात आले आहेत. आता ही बाहेर जाऊच शकत नाही. कुणालाही भीत नाही काका. अरे! बघून घेईन मी ते. काय 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 बघून घेणार आहेस तू? झाला तेवढा तमाशा पुरे झाला. हे बघ रमाई, काहीही सांगू नकोस. भाऊजी म्हणतायत तसं जर खरं असेल तर उलट आत्ता हिला घरातनं बाहेर काढली तर गावकरी आपल्यालाच धरतील. गावकी बसायच्या आतच आपल्याला गुन्हेगार ठरवून आपलं घर वाळीत टाकतील. इतकंच काय तर आपलं घर जायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. दिगू समजतंय का तुला? हे अगदी शक्य आहे दिगू. अरे गावकरी खूप भडकलेत. आता ते काही करू शकतात. आता गावकऱ्यांनाच काय तो निर्णय घेऊ दे. उगाच आगीशी खेळ नको. आपण लांबच राहूया. नुकसान गावाचं झालंय. आता त्यांचाच कायदा मानायला हवा. काय ग अशी टकामका काय बघतेस? आता का अंगणात आपल्याला फुगडी घालायची आहे का? बोलावं ना त्याच्या बरोबर उलट करतेस. मी लिहाव तसं कुठल्या मुहूर्तावर माझ्या घरात आली कोण जाणे. अगं तशी बघत काय उभी आहे? जा ना, जा आत जा. जा तुझ्या खोलीत. अगं विठुराय, सासरे काकांच्या रूपात तूच आलास ना. तूच आऊंना थांबवलंस ना रे. माझी किती काळजी घेतोस. म्हणून मी त्यांच्या पाया पडले. नाही म्हणजे आऊंचा हेतू चांगलाच होता. मला वाचवण्यासाठीच ते मला माहेरी जायला सांगत होते. पण विठुराय, मला नाही रे हे घर सोडायचंय. महिने सांगितलंय सासर हेच लग्न झालेल्या मुलीचं सर्वस्व असतं. म्हणूनच माझं एकच म्हणणं आहे की जे काही व्हायचं असेल ते इथेच सासरे जाऊ दे. करशील ना रे विठुराय तो असं?